विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार. मागील शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही ऑनलाईन व इतर विविध मार्गाने तुमचं शिक्षण सुरू ठेवले होते. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला काही दिवस आपण मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करणार आहोत. त्या उजळणीचा आपल्याला यावर्षी उपयोग होणार आहे. या उजळणीचा अभ्यासक्रम सेतू अभ्यास म्हणून ओळखला जातो. सेतू अभ्यास म्हणजेच ब्रिज कोर्स. हा अभ्यासक्रम 45 दिवसाचा आहे. त्यात ठराविक कालावधीनंतर 3 चाचण्या घेण्यात येतील. चला तर मग काय आहे हा ब्रिज कोर्स आपण अभ्यासूया. या ठिकाणी मी एक तुम्हाला टेबल दिलेला आहे. नॅचरल नंबर, होल नंबर्स आणि इंटिजर्स यामध्ये आपल्याला क्लासिफाय करायचे हे नंबर 12, -7, 0, 32, -1 आणि 9. आता नॅचरल नंबर कोणाला म्हणतो आपण? का जे असे काही नंबर आहेत का ते आपण ऑब्जेक्ट काउंट करण्यासाठी वापरतो, त्यांना म्हणतो आपण नॅचरल नंबर. उदाहरणार्थ 12 पेन्स म्हणजे याचा अर्थ असा की पेन्स हे ऑब्जेक्ट काउंट करण्यासाठी आपण 12चा वापर केला आणि मग म्हणून हा 12 झाला तुमचा नॅचरल नंबर. त्याच्यानंतर -7 म्हणजे 0पेक्षा छोटा, याचा काय आपण ऑब्जेक्ट काउंट करण्यासाठी यूज करत नाही, म्हणजे हा तुमचा नॅचरल नंबर येणार नाही. त्याच्यानंतर 0 म्हणजे काहीच नाही, हाही नॅचरल नंबर नाही. त्याच्यानंतर 32 हा नॅचरल नंबर आला. त्याच्यानंतर पुढे मायनस नंबर आला, हाही नॅचरल नंबर नाही. त्याच्यानंतर 9 हा नॅचरल नंबर आला. त्याच्यानंतर होल नंबर्स कुणाला म्हणायचं? तर ते नॅचरल नंबरच असतात, पण त्याच्यामध्ये फक्त एक 0 ॲड होतो. म्हणजे या नॅचरल नंबरमध्ये 0 ॲड होणार आहे. म्हणजे 0, 12, 32 आणि 9 हे झाले तुमचे होल नंबर्स. त्याच्यानंतर इंटिजर्स. आता इंटिजर्स म्हणजे काय? तर नॅचरल नंबर घ्यायचे, म्हणजे 12, 32 आणि 9 नॅचरल नंबर घ्यायचे. त्याच्यानंतर 0 घ्यायचा आणि नॅचरल नंबरच्या अपोजिट नंबर घ्यायचे, म्हणजे निगेटिव्ह नंबर. आता इथे निगेटिव्ह नंबर आहे कोण? -7 आणि -1. म्हणजे या ठिकाणी -7, -1, 0, 12, 32 आणि 9 हे इंटिजर झालेले आहेत. त्यानंतर सेकंड ग्रुप आपल्याला क्लासिफिकेशनसाठी दिलेला आहे. 11, 14, 27, 31, 52, 97 आणि 2. आता हे क्लासिफिकेशन कशामध्ये करायचं आपल्याला? तर इवन नंबर्स, ऑड नंबर्स आणि प्राईम नंबर्स. आता इवन नंबर कुणाला म्हणायचं? तर ज्या नंबरच्या युनिट प्लेसला म्हणजे शेवटी 2, 4, 6, 8, 0 असे नंबर येतात, त्यांना म्हणायचं इवन नंबर. बघा 0, 2, 4, 6, 8 हे लास्टला नंबर पाहिजे, त्यांना म्हणायचं इवन नंबर. बघा 11 हा इवन नंबर येत नाही. त्याच्यानंतर 14 लास्टला 4 आले, इवन नंबर. 27 नाही, 31 नाही. त्याच्यानंतर 52 लास्टला 2 आलेले आहेत. त्याच्यानंतर 97 नाही. त्याच्यानंतर लास्टला 2 आलेले आहेत, म्हणजे 2. म्हणजे इवन नंबर झाले तुमचे 14, 52 आणि 2. त्याच्यानंतर आपल्याला ऑड नंबर पाहिजेत. ऑड नंबर म्हणजे असे काही नंबर की त्यांच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 असे नंबर असतात. बघा आता इथे 1 आला बघा लास्टला, म्हणजे 11 हा नंबर झाला तुमचा ऑड नंबर. त्याच्यानंतर 14 नाही येणार. त्यानंतर 27, त्याच्यानंतर 31 आणि त्याच्यानंतर 97 हे नंबर झाले तुमचे ऑड नंबर, का यांच्या शेवटी लास्टला बघा 1, 7, 1, 7 याप्रमाणे नंबर आलेले आहेत. त्याच्यानंतर प्राईम नंबर. अशा प्रकारचे नंबर का ते कुणाच्याच टेबलमध्ये येत नाहीत. सोप्या भाषेमध्ये आता 11 हा कुणाच्या टेबलमध्ये येत नाही बघा, म्हणजे प्राईम नंबर झाला. त्याच्यानंतर 14 2च्या टेबलमध्ये आहे, 7च्या टेबलमध्ये. 27 3च्या टेबलमध्ये, 9च्या टेबलमध्ये. 31 कुणाच्याच टेबलमध्ये नाही, म्हणजे प्राईम नंबर. 52 2नी त्याला डिवाइड होते, म्हणजे 2च्या टेबलमध्ये आहे. 26च्या टेबलमध्ये आहे.
त्याच्यानंतर 97 कुणाच्याच टेबलमध्ये नाही आणि 2 कुणाच्याच टेबलमध्ये नाही, म्हणजे हे झाले तुमचे प्राईम नंबर. अशा प्रकारे आपल्याला इवन नंबर, ऑड नंबर आणि प्राईम नंबर यामध्ये क्लासिफिकेशन करता येत. त्यानंतर 9th स्टँडर्डला असताना आपण सेट या चॅप्टरचा स्टडी केला होता. आता सेट कुणाला म्हणायचं? इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाईड द ऑब्जेक्ट ऑफ अ गिवन कलेक्शन देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. म्हणजे असं काही कलेक्शन आपण घेणार आहोत का त्याच्यामधले जे ऑब्जेक्ट असतात ते डेफिनेटली म्हणजे निश्चित आपल्याला सांगता येतात आणि क्लिअरली म्हणजे स्पष्ट सांगता येतात. अशा प्रकारच्या कलेक्शनला सेट असं म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण जर विचारात जर घेतलं की तुमच्या वर्गातील टॅलेंट स्टुडंट, आता टॅलेंट स्टुडंट कोणते ते आपण निश्चित सांगू शकत नाही, त्याच्यामुळे हे जे कलेक्शन आहे हे कलेक्शन सेट होणार नाही. त्याच्यानंतर पुन्हा आपण एक्झाम्पल घेतलं आहे की कलर्स इन अ रेनबो, म्हणजे इंद्रधनुष्यातील रंग. आता इंद्रधनुष्यातील रंग 7 आहे हे आपल्याला निश्चित सांगता येतं, म्हणून तो तुमचा सेट होणार आहे. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन यूजिंग कॅपिटल लेटर्स ABC टू Z, म्हणजे झेडपर्यंत आपण ही कोणती लेटर यूज करू शकतो. द मेंबर्स ऑफ अ इलेमेंट ऑफ द सेट आर शोन बाय यूजिंग स्मॉल लेटर्स ABC ... Z, म्हणजे सेट हा कॅपिटल लेटरने दाखवायचा आणि त्यातील जे नंबर्स आहेत, इलेमेंट्स आहेत, ते स्मॉल लेटरने दाखविण्याची एक पद्धती आहे. देन मेथड ऑफ रायटिंग सेट्स. देर आर 2 मेथड ऑफ रायटिंग सेट. फर्स्ट, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. In this method we write all the elements of a set in curly bracket. Each of the elements is written only once and separated by commas. The order of elements is not important but it is necessary to write all the elements of the set. म्हणजे लिस्टिंग मेथड किंवा तिलाच म्हणतात रोस्टर मेथड, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे का इलेमेंट कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये इलेमेंट लिहिताना सर्व इलेमेंट त्या ठिकाणी आले पाहिजे. त्यांचा जो क्रम आहे, सिक्वेन्स, तो कोणताही चालेल, म्हणजे विशिष्ट अशा क्रमानेच ते आले पाहिजे असं काही बंधन नाही. आता यावर डिपेंड्स जे एक्झाम्पल आहेत ते आपण बघूया. बघा, सेट ऑफ इवन नंबर्स 1 to 10. 1 to 10 मधील इवन नंबर आपल्याला लिहायचे आहेत आणि आपल्याला हा सेट आपण एने समजा डिनोट केला. इवन नंबर पाहिजे फक्त, तर 2, 4, 6, 8, 10 हे इवन नंबर येतील. और यांचा सिक्वेन्स आपण चेंज केला तरी चालेल, 4, 8, 10, 2, 6, मात्र एलिमेंट सगळे आले पाहिजे. म्हणजे हा सेट ऑफ इवन नंबर्स 1 to 10 आपण असा पण राईट करू शकतो, असा पण राईट करू शकतो. देन मॅथमॅटिक्स, हे जे वर्ड तुम्हाला दिलेलं आहे, राईट सेट ऑफ अ लेटर्स, यामधील जे लेटर्स आहेत त्या लेटरचा आपल्याला सेट डिनोट करायचं आहे. मॅथमॅटिक्सचा पहिला M आला बघा, त्यानंतर A, त्यानंतर T घेतल्यानंतर पुढे H नंतर E नंतर M आला बघा. M पण पहिल्यांदा आपण M घेतला आहे म्हणजे तो रिपीट करायचा नाही. त्याच्यानंतर A अगोदर घेतला आहे, रिपीट करायचा नाही. त्यानंतर T आला इथे बघा, T राहिला T. त्याच्यानंतर I, T रिपीट झाला, T अगोदर झालेला आहे म्हणजे T येणार नाही. बघा, रिपीट करतो मी, MATHE. त्यानंतर E आला, त्यानंतर M अगोदर घेतला आहे म्हणजे तो घ्यायचा नाही. त्याच्यानंतर A अगोदर घेतला आहे, घ्यायचा नाही. त्यानंतर T पण घ्यायचा नाही कारण अगोदर घेतला आहे, मी ते लिहिला गेला. त्याच्यानंतर I एकदाच आला आहे, घ्यायचा आहे. C एकदाच आला आहे, घ्यायचा आहे. आणि S एकदाच आला आहे, घ्यायचं. म्हणजे मॅथमॅटिक्स या शब्दातील जे लेटर्स आहेत, या ज्या वर्डमध्ये जे लेटर्स आहेत ते लेटर एवढे येणारे MATHEIC आणि S. अशा प्रकारचा हे आपण रोस्टर मेथडमध्ये आपण हा सेट लिहू शकतो. देन नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट. आता नंबर सेटमध्ये किती नंबर आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. लेट D = 1, 4, 9, 16, 25, 36 इज ए गिवन सेट. हा गिवन सेट तुम्हाला त्यांनी म्हणजे दिलेला आहे समजा. तर नंबर ऑफ इलेमेंट्स
इन अ सेट डी डिनोटेड ॲज नंबर ऑफ डी. याच्यामधले नंबर जे आहेत ते नंबर ऑफ डीने डिनोट केले जातात. आता टोटल नंबर किती याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. देअरफॉर नंबर ऑफ डी इक्वल टू 6 म्हणजे नंबर ऑफ डी इक्वल टू 6 असं लिहिलं जातं कारण टोटल एलिमेंट 6 आहेत. देअरफॉर नंबर ऑफ डी इक्वल टू 6. त्यानंतर या चॅप्टरवरील आपण होमवर्क सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स. म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन्स इज अ सेट. म्हणजे हे जे कलेक्शन दिलेले तुम्हाला 4 कलेक्शन, यामधील सेट कुणाला म्हणायचं आहे असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. फर्स्ट, डेज ऑफ अ वीक, हॅपी पर्सन इन अ विलेज, एझी एक्झाम्पल इन अ बुक, ब्रिलियंट स्टुडंट इन अ स्कूल. आता डेज ऑफ अ वीक तुम्हाला आठवड्याचे वार माहिती आहेत म्हणजे निश्चित आहे. त्याच्यानंतर हॅपी पर्सन इन अ विलेज म्हणजे तुमच्या गावामधील ज्या आनंदी व्यक्ती आहेत त्या आपण निश्चित सांगू शकत नाही म्हणजे हा सेट होणार नाही. एझी एक्झाम्पल इन अ बुक, तुमच्या पुस्तकातील सोपी उदाहरणे कोणती आहेत ती आपल्याला सांगता येणार नाही एक्झाम्पल्स, त्याच्यामुळे हाही सेट होऊ शकत नाही. ब्रिलियंट स्टुडंट इन अ स्कूल म्हणजे तुमच्या शाळेतील हुशार विद्यार्थी कोणते आहेत हेही आपण निश्चित सांगू शकत नाही म्हणजे हाही सेट होणार नाही. म्हणजे या ठिकाणी याचा आन्सर आपल्याला मिळाला आहे डेज ऑफ अ वीक म्हणजे आठवड्याचे वार हे निश्चित आहेत, क्लिअर आहेत, डेफिनेट आहेत, त्याच्यामुळे हा सेट होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, पी इक्वल टू कॉलेज, राईट द सेट इन अ लिस्टिंग मेथड. आता या लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला हा सेट लिहायचा आहे. आता कॉलेजचं काय येणार बघा, पहिला सी, त्यानंतर ओ, सी नंतर ओ, नंतर एल, परत एल आला, डबल एल आपल्याला घ्यायचा नाही म्हणजे COL. आता इथे डबल एल आला बघा, इथे एल आहेच नाही, COL इथे आपण आलो बघा, COL. त्याच्यानंतर EG आणि परत ई आला तर ई अगोदर आपण घेतलेलं आहे म्हणजे ई येणार नाही म्हणजे COLEG हा सेट तुमचा येणार आहे म्हणजे याचं आन्सर तुम्हाला मिळालं सी. देन थर्ड क्वेश्चन, इफ M इक्वल टू 3 6 9 12 15 18 देन नंबर ऑफ M इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता एममध्ये किती एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 6 म्हणजे N ऑफ M इक्वल टू 6 झालं म्हणजे तुम्हाला आन्सर मिळालेला आहे 6. अशा प्रकारे हा क्वेश्चन फर्स्ट आपण आता सॉल्व केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, हा जो होमवर्क आहे फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन हा तुम्ही स्वतः तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करून ठेवायचा आहे. मी फक्त तुम्हाला तो समजून दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चनमध्ये एक टेबल तुम्हाला दिलेला आहे आणि तो टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट द टेबल, नंबर, सेट्स, त्याच्यानंतर लिस्टिंग ऑर रोस्टर मेथड. म्हणजे तुम्हाला इकडे सेट दिलेले आहेत ते तुम्हाला लिस्टिंग ऑर रोस्टर मेथडमध्ये लिहायचे. पहिला सेट तुम्हाला दिला आहे त्यांनी, ए इज ए सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 20. 1 to 20च्या बिटवीनचे नंबर घ्यायचे परंतु ते आपल्याला प्राईम पाहिजे. प्राईम म्हणजे ते कुणाच्या टेबलमध्ये नको आहे. 1 पासून आपण जर स्टार्ट केली तर 1 हा नंबर प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही म्हणजे त्याला आपल्याला ड्रॉप करावं लागेल. त्याच्यानंतर प्राईम नंबर आला 2 कुणाच्याच टेबलमध्ये नाही, 3 कुणाच्याच टेबलमध्ये नाही, त्याच्यानंतर 5, त्यानंतर 7, नंतर 11, 13, त्याच्यानंतर पुढे 17 आणि 19. अशा प्रकारे हे प्राईम नंबर येणारे 1 to 20च्या बिटवीन. लेटर्स इन अ वर्ड क्रिकेट. आता क्रिकेट या वर्डमधल्या आपल्याला लेटरचा सेट लिहायचा आहे म्हणजे सी येणार, आर, आय, परत सी येणार नाही कारण आपण अगोदर घेतलेला आहे, त्यानंतर के, नंतर ई आणि नंतर टी म्हणजे सी आपला ड्रॉप होणार आहे म्हणजे CRIKET. अशा प्रकारचा हा सेट तुमचा लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला लिहिता येईल. देन सी इज ए सेट ऑफ ओव्हल्स इन अ इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेटमधले ओव्हल्स जे आहेत म्हणजे स्वर त्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे म्हणजे सी इक्वल टू इंग्रजी स्वर 5 आहेत AEIOU म्हणजे आपण हा सेट लिहिणार सी इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये ए स्मॉल, ई स्मॉल, AEI स्मॉल, AEIOU याप्रमाणे.
देन डी इज ए सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 4 अँड इज लेस दॅन 50. म्हणजे डी हा सेट अशा प्रकारचा लिहायचा आहे का तो 4चा मल्टिपल पाहिजे, म्हणजे थोडक्यात 4चा टेबल लिहायचा आहे आणि तो कितीपेक्षा लहान पाहिजे, 50पेक्षा. म्हणजे 4चा टेबल आपण लिहिणार 10पर्यंत. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, याप्रमाणे 4 10 जा 40 होणार आहे. आणि त्याच्यानंतर परत 4 ॲड केले का 44 होईल, 44 होतील. परत 4 ॲड केले का 48 होतील. आणि हे 50च्या आतमध्ये आपल्याला पाहिजे. परत ॲड जर केले तर 52 होतील, पण ते आपल्याला चालणार नाही कारण आपल्याला लेस दॅन 50 पाहिजे. म्हणजे आपल्याला हा सेट येणार आहे. 4चा टेबल लिहायचा, 4 1 जा 4, 4 2 जा 8, तर 10पर्यंत लिहायचं. 4 10 जा 40, त्याच्यानंतर परत 4 ॲड केले 44, परत 4 ॲड केले तर 48. अशा प्रकारचा हा सेट तयार होणार आहे. देन ई इज ए सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर्स बिटवीन 1 to 50. 1 to 15च्या दरम्यान, 1 to 50च्या दरम्यान जे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत ते आपल्याला लिहायचे. मग आता हे कोणकोणते येणार आहे बघा. ई इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1चा स्क्वेअर 1, 2चा 4 म्हणजे 4 येणार, 3चा 9 म्हणजे 9 येणार, 4चा 16 तो येणार, 5चा 25 येणार, 6चा 36 म्हणजे 36 येणार कारण परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. त्याच्यानंतर 7चा येणार 49 तो घ्यावा लागेल. त्यानंतर 8चा येणार 64, पण आपल्याला 1 to 50पर्यंत यांच्या बिटवीनच पाहिजे, म्हणजे 84 यामध्ये येणार नाही. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणकोणते आले तर 1, त्याच्यानंतर 4, 9, 16, त्याच्यानंतर 25, 36 आणि 49 हे नंबर यामध्ये येणार आहे. आणि अशा प्रकारे हा जो होमवर्क आहे हा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही सॉल्व करायचा आहे. कसा सॉल्व करायचा आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आजचा पाठ हा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.